सकळांसी नम्र बोले, मर्यादा धरून चाले, सर्वजन तोषविले तो सत्वगुण. सकळ जनांसी आर्जव, नाही विरोधास ठाव, परोपकारी वेची जीव तो सत्वगुण. समर्थ रामदास रचित या संत रचनेमध्ये वर्णन केल्याप्रमाणे लक्ष्मीताई आणि स्वप्नीलजी या माय लेकरांना जनकार्य करण्यासाठी विधायक दिशा मिळाली. दुधाने परिवार हाच मुळी वारकरी संप्रदायाचा झेंडा खांद्यावर घेतलेला. दुधाने परिवाराची गेल्या 3 दशकांची ही सामाजिक बांधिलकीची परंपरा आहे. लोकांच्या उपयोगी पडलं तर आपलं जीवन सार्थक झालं, ही घरातून मिळालेली शिकवणच नंतर सार्वजनिक जीवनात टिकवून वाढवली. ह्याच भावनेतून शिक्षण, आरोग्य, क्रीडा, नागरी सुविधा, सांस्कृतिक उपक्रम अशा विविध क्षेत्रातून लोकांसाठी काहीतरी ठोस असं काम करता आलं, ह्याचं नक्कीच समाधान आहे. मात्र हे सगळं करण्यासाठी त्यांना सर्वांनी सातत्यानं पाठबळ दिलं, म्हणूनच हे शक्य झालं. समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रशासनाच्या सहकार्यातून आणि पक्षाच्या माध्यमातून जे जे करता येईल ते आजवर करण्याचा यशस्वी प्रयत्न दुधाने परिवारानं केलेला आहे. जनतेनं कर रूपातून दिलेला प्रत्येक रुपया त्यांचं नागरी जीवनमान उंचवण्यासाठी नेहमी खर्चला जाईल, ह्यासाठी कायमच दक्ष भूमिका लक्ष्मीताई दुधाने आणि स्वप्नील दुधाने यांनी घेतली आहे. नागरिकांच्या सौख्यासाठी कार्यरत असताना त्यात अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये पर्यावरणपूरक नाला गार्डन निर्माण, महिला बचत गटांसाठी बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन, खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं टेनिस कोर्ट आणि क्रीडा संकुल, रोजगाराला चालना देणारा, शेतकऱ्यांची थेट ग्राहकांशी भेट घडवणारा आठवडी बाजार, खवय्यांच्या आवडीचा गावरान खाद्य महोत्सव, मनपाचं सर्वात मोठं ई-लर्निंग स्कूल, आवश्यकतेनुसार सर्वत्र प्रशस्त रस्ते, विस्तारित जलवाहिनीतून सुरळीत पाणी पुरवठा, वृक्षारोपण, ई-कचरा संकलनातून पर्यावरण रक्षण, कर्वेनगर मुख्य चौकात उड्डाण पुलाची उभारणी, महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण वर्ग, महाआरोग्य शिबिराचं नियमितपणे आयोजन, सर्वांसाठीच भूषण ठरलेला उपक्रम ग्रंथोत्सव आणि व्याख्यानमाला, मान्यवरांचं मार्गदर्शन, गुणवंतांचा सन्मान सोहळा आदींचा समावेश आहे. प्रभागामधील सर्व अंतर्गत रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण असेल, तसंच प्रभागामध्ये सुरळीत पाणी पुरवठा करण्याकरता अनेक ठिकाणी टाकलेल्या पिण्याच्या नवीन पाण्याच्या लाईन्स असतील. लक्ष्मीताई दुधाने आणि स्वप्नील दुधाने वर्षभर नियमितपणे जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. अशी ही आपल्या भागातील मायलेकराची जोडी सातत्यानं कार्यरत राहून सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. त्यातूनच एक यूथ आयकॉन आणि नागरिकांशी नाळ जोडलेलं नेतृत्व म्हणून स्वप्नील दादा दुधाने यांच्याकडे आता पाहिलं जातोय. शुभारंभ नव्या पर्वाचा, संकल्प एकजुटीचा.